सुरुवातीला एक मोठी बातमी आहे। महायुती सरकारने गेल्या वर्षीपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आणि या योजनेमुळे महायुती सरकार सत्तेत येण्यास मदतही झाली। या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी आता सुरू आहे। या योजनेत काही पुरुषांनी घुसखोरी केल्याचं तसंच शासकीय महिला अधिकाऱ्यांनी योजनेचा लाभ घेतल्याचं समोर आल्यानंतर लाडकी बहीण योजनेतील बोगसगिरीला चाप लावण्यासाठी सरकार आता अलर्ट मोडवर आलेलं आहे। आता सरकारने ई-केवायसी अनिवार्य केलेली आहे। या काही नवीन गाइडलाइन्स नाहीये। ओरिजिनली सुद्धा या जीआर मध्ये नमूद करण्यात आलेल्या होत्या। ई-केवायसी साधारणपणे महाडीबीटी पोर्टलवर ज्या ज्या काही स्कीम्स राबवल्या जातात त्या सगळ्यांना ई-केवायसी ही प्रक्रिया फॉलो केली जात असते। साधारणपणे 91 अशा योजना आहेत ज्याच्यामध्ये ई-केवायसी हे त्या ठिकाणी रूटीन ही प्रोसिजर आहे आणि तीच लाडकी बहीण मध्ये पण आहे। ई-केवायसी मुळे ज्या लाभार्थी आहेत त्यांना अधिकचा फायदा होणार आहे, कारण त्यांचं ई-केवायसी ऑथरायझेशन झालं की त्यांना नियमित लाभ मिळणार आहे। म्हणजे या ज्या तक्रारी आहेत की 1 महिन्याचा लाभ मिळाला, दुसऱ्या महिन्याचा मिळायला विलंब झाला, तिसऱ्या महिन्याचा त्या ठिकाणी थांबला गेला, तर या सगळ्यामध्ये सरळता आणि त्याचबरोबर सुलभता ही त्या निमित्ताने येणार आहे। तर आता लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक करण्यात आलेला आहे। अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतलेला आहे। बोगसगिरीला चाप लावण्याचा प्रयत्न राज्य सरकारकडून करण्यात येतोय आणि त्याच पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलाय। पुढची बातमी पाहूयात। राज ठाकरेंची मनसे आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची युती होणार अशी चर्चा सुरू असतानाच उद्धव ठाकरेंनी या संभाव्य युतीबाबत सकारात्मक संकेत दिले। स्थानिक पातळीवर मनसेच्या पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून समन्वय ठेवा अशा सूचना उद्धव ठाकरेंनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। बैठकीच्या माध्यमातून दोन्ही पक्षाच्या आढावा बैठका घेऊन आपली तयारी पूर्ण ठेवा असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलंय। बदलापूर, कल्याण, पश्चिम भिवंडी आणि अंबरनाथ येथील पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक संपन्न झाली आणि त्यावेळी उद्धव ठाकरे बोलत होते। उद्धव ठाकरे यांनी एक प्रकारे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या मनसेच्या युतीला हिरवा कंदील दिल्याची चर्चा आहे।